आणि जिल्हा परिषदेचा आज निकाल लागलेला आहे। जिल्हा परिषदेमध्ये देखील भाजपचाच डंका पाहायला मिळाला आहे। या संदर्भातल्या अपडेट्स। जिल्हा परिषदेवर भाजपचा डंका 12 पैकी 7 झडपींमध्ये भाजपचं वर्चस्व। शिंदेंची शिवसेना 2, राष्ट्रवादी 2, पवारांची राष्ट्रवादी 1 जागा, तर काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेला खातही उघडता आलेलं नाही। पंचायत समितीवरही भाजपचा झेंडा। 125 पैकी 52 पंचायत समितीवरती भाजपची एकाती सत्ता। शिंदेंची शिवसेना 26, राष्ट्रवादी 25, पवारांची राष्ट्रवादी 8, काँग्रेस 8, तर ठाकरेंच्या शिवसेनेला सर्वात कमी 5 जागा। जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप नंबर 1 चा पक्ष। भाजपने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत 2017चा रेकॉर्ड देखील मोडला। जनतेने पुन्हा एकदा महायुतीवर विश्वास दाखवला। मुख्यमंत्री फडणवीसांची ही प्रतिक्रिया। भाजप हा शहरी किंवा निमशहरी पक्ष आहे हे आम्ही तोडलं होतं। ते 17 मध्ये आम्ही अधोरेखित केलं आणि आता मात्र पूर्णपणे आम्ही ते स्थापित केलेलं आहे की भारतीय जनता पार्टी शहर, निमशहर आणि ग्रामीण अशा सगळ्या भागात नंबर 1 चा पक्ष आहे। विरोधी पक्ष माध्यमांमध्येच दिसतो, जनतेत दिसत नाही। त्यांना जनतेच्या अपेक्षा कळत नाहीये। महाविकास आघाडी फारशी कुठे दिसत नाहीये। रोज महाविकास आघाडीची मतं कमी करण्याचं काम त्यांचे प्रवक्ते करतात। फडणवीसांचा संजय राऊतांवर निशाणा। विकास आघाडी फारशी कुठे दिसत नाहीये आणि खरं म्हणजे आम्हाला फारसं काही करण्याची गरज नाही। रोज सकाळी 9 वाजता त्यांचे प्रवक्ते जे स्टेटमेंट्स देतात त्यामुळे आम्हाला निश्चित मोठा फायदा होतो। त्यामुळे आम्हाला फार काही करण्याची आवश्यकता पडत नाही। महाविकास आघाडीला जनतेने नाकारलंय। महाराष्ट्रात महायुतीच दिसेल, महाविकास आघाडीचा पराभव झालाय। राज्यात महायुतीच दिसेल। जिल्हा परिषदेच्या विषयावरून चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका। अजितदादाचे पक्षाचे असतील त्यांनी अजितदादा आणि काही ठिकाणी भाजपा, म्हणजे मॅक्झिमम ठिकाणी भाजपा, असं महायुतीच त्या ठिकाणी महाराष्ट्रात दिसेल। 12 जिल्हा परिषदांमध्ये महायुतीचे 80% जास्त लोक निवडून आलेले आहेत। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया। कोकण हे महायुतीचं आहे हे पुन्हा सिद्ध झालंय, अशी दिली प्रतिक्रिया। परिषदेच्या निवडणुका ज्या जिल्हा परिषदेच्या झाल्या आहेत त्या 12च्या 12 ठिकाणी महायुतीचेच सत्ता बसेल असं चित्र निदान समोर दिसतंय। महाराष्ट्रामध्ये भाजप हाच मोठा पक्ष हे पुन्हा सिद्ध झालेलं आहे। तर पंतप्रधान मोदी आणि फडणवीसांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेत भाजपला मोठं यश मिळालंय। मंत्री मुरलीधर मोहोळ यांचं हे वक्तव्य। रायगडमधला विजय हा अजित पवार यांना समर्पित। खासदार आणि राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष असलेले सुनील तटकरे यांची रायगड जिल्हा परिषदेच्या निकालावर ही प्रतिक्रिया। मित्रपक्ष आणि सहकाऱ्यांसोबत चर्चा करून पुढचा निर्णय घेतला जाईल असंही केलं स्पष्ट। रायगडवरती ज्यांनी विशेष प्रेम केलं ते स्वर्गीय दादांना रायगडमधला आजचा माझा विजय माझ्या सर्व सहकारी आदित्य अनिकेतच्या वतीने मी त्या ठिकाणी समर्पित करतो। चांगलं असं यश आम्हाला रायगडला जनतेने या ठिकाणी मिळालं। दादांच्या एनसीपीच्या विजयी उमेदवारांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली आहे। विजयी उमेदवारांनी सहयोग निवासस्थानी जाऊन भेट घेतली। भेटीवेळी पार्थ पवार देखील उपस्थित राहिलेले आहेत।